तर मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दुपारी 3:30 वाजता सर्किट बेंचचं उद्घाटन केलं जाईल। सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। दरम्यान उद्यापासून सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार असलं तरी या खंडपीठावर कामकाजाचा मोठा ताण असणार आहे। मुंबई हायकोर्टाकडून कोल्हापूर सर्किट बेंचकडे सुमारे 1,20,000 प्रकरणं वर्ग केलेली असून त्यात 15 निवडणूक याचिकांचाही समावेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या फिरत्या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूरला सर्किट बेंच मिळावे यासाठी गेल्या 40 वर्षापासून लढा सुरू होता। आज तो लढा थांबतोय कारण आज दुपारी 3:30 वाजता प्रत्यक्ष या सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे। दुपारी 3:30 वाजता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच कोल्हापूरचं उद्घाटन होतंय। ही त्याची इमारत आहे। यापूर्वी इथं कौटुंबिक न्यायालय होतं आणि त्याच ठिकाणी आपण पाहतो की सध्या सर्किट बेंच कोल्हापूरचं इमारत उभारण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी रिनोव्हेशन करून ही इमारत साकारण्यात आलेली आहे। प्रत्यक्ष कामकाजाला उद्या सकाळपासून सुरुवात होईल। पण एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातल्या लोकांचा लढा आज यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल। एकूणच आपण पाहतोय की उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जी न्यायदानाची प्रकरणं जी आहेत त्या ठिकाणी होतील। पक्षकार असतील किंवा वकील असतील किंवा नागरिक असतील यांचं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे हेलपाटे मारले जायचे ते पूर्णतः थांबणार आहेत। एक प्रकारे दिलासा मिळणार आहे। एकूणच आपण पाहतो की या सर्किट बेंच मिळावं, खंडपीठ मिळावं यासाठी या ठिकाणी मोठा संघर्ष झाला। अनेक केसेस अनेकांनी आपल्या अंगावर घेतल्या पण अखेर खंडपीठ जे आहे खंडपीठाचंच एक रूप म्हणून आपण सर्किट बेंचकडे पाहू शकतो आणि ते सर्किट बेंच या ठिकाणी आजपासून सुरू होत आहे आणि प्रत्यक्ष कामकाजाला उद्यापासून या ठिकाणी सुरुवात होते। त्यामुळे कोल्हापूरकरांचं स्वप्नपूर्ती झालं असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल। कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।